सबस्क्राईब करा विद्यार्थी उत्कर्ष मंडळ यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करा मराठी व्याख्याने, मुलाखती आणि अभ्यासक व्हिडिओज सर्वप्रथम पाहण्यासाठी. नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित विवेकानंद व्याख्यानमाला निवडक पुष्प या कार्यक्रमात मी विकास एकनाथ शिंदे या वर्षीचा समर्थ ग्रंथालय प्रमुख आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 2015 साली विवेकानंद व्याख्यानमालेत माननीय डॉक्टर विवेक सावंत यांचं बदलते युग आणि आपल्या मुलांचे शिक्षण या विषयावरचं व्याख्यान आज पुन्हा प्रक्षेपित होत आहे. आपण सर्वांनी हे संपूर्ण व्याख्यान आवर्जून पाहावं ही नम्र विनंती. मी मयूर सकाराम तांबे या वर्षीचा शारदा स्मृती प्रमुख आपणास परिचय करून देत आहे. शिक्षण हा भारतीय समाजमनाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 35 वर्षे संगणक विषयाने तर अवघे शिक्षण क्षेत्र व्यापून टाकले आहे. भारतीय संगणक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्वातील एक म्हणजेच आजचे आपले व्याख्याते डॉक्टर विवेक सावंत. संगणक शिक्षणाची गंगा त्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवली. सरांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिक तर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते 8 वर्ष प्राध्यापक होते. त्यानंतर सुप्रसिद्ध अशा सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमध्ये ते उपसंचालक पदावर कार्यरत होते. 1988 सालात ते सीडॅक संस्थात रुजू झाले. सीडॅक संस्थानाने सर्वप्रथम स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित महासंगणक परमची निर्मिती केली. परम महासंगणकाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाचा सहभाग होता. सीडॅक संस्थांची त्यांनी भारतभर 20 अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण केंद्र उभारली. 25,000 पेक्षाही जास्त संगणक अभियंत्यांनी यात प्रशिक्षण घेतले आहे. आज हे सर्व जगातील अग्रगण्य संगणक आस्थापनांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. 2001 सालापासून डॉक्टर सावंत सर महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील अग्रगण्य अशा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आस्थापनात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. MKCLने महाराष्ट्रात 5420 मान्यताप्राप्त संगणक केंद्राचे जाळे उभारले आहे. गेली 13 वर्षे MSCIT या अभ्यासक्रमाद्वारे 95 लाखांपेक्षाही जास्त विद्यार्थी नागरिकांना अत्यंत माफक दरात गुणवत्तापूर्ण संगणक प्रशिक्षण दिले गेले आहे. MSCIT हा उपक्रम जगातील सर्वात मोठा संगणक साक्षरता उपक्रम ठरला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध धोरण समित्यांवर कार्यरत आहेत. पंतप्रधान संगणक सेवा कार्यदल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, विविध राज्य शासनांचे ई-गव्हर्नन्स कार्यदल हे यापैकी काही महत्त्वाचे धोरणात्मक कार्यक्रम आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे तसेच विविध राज्यांच्या संगणक प्रशिक्षण योजनांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. देशविदेशात विविध शैक्षणिक विषयांवरील व्याख्यानांचा त्यांना अनुभव आहे. सरांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दूरदर्शनचा शिक्षण रत्न पुरस्कार, ज्ञानसूर्य पुरस्कार, पुणे भूषण पुरस्कार, राजीव गांधी संगणक सारथी पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल. बदलते युग आणि आपल्या मुलांचे शिक्षण या विषयावर ते व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प गुंफणार आहे. यानंतर आजचे वक्ते डॉक्टर विवेक सावंत यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. मित्र, माझं सवाद्य असं व्याख्यान तुम्हाला ऐकायचं आहे. मागून वाद्यांचा गजर होतोय, परंतु तरी तुम्ही कानाचे द्रोण करून माझे विचार ऐकाल असं मला वाटतं. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी सुना जोशी सर, त्याचप्रमाणे श्री कमलेश जगदाळे, मयूर तांबे, ज्यांच्या अतिशय आग्रहाच्या आणि सुनियोजित अशा आमंत्रणावरून मी इथे आलो, असे या मंडळाचे खंते कार्यकर्ते श्री रुपेश लादे, त्याचप्रमाणे श्री जयवंत भोगले, या ठिकाणी उपस्थित असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्रीयुत मानकर काका, इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि युवा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मला 21व्या शतकाची एक मोठी प्रेरणा नेहमी वाटत आलेली आहे की 20व्या शतकात जसे
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला असे श्रेष्ठ लोक झाले, तसे कदाचित 21व्या शतकामध्ये होणार नाही. परंतु 21वं शतक हे सर्वसामान्य लोकांच्या सामूहिक कृतींचं, असामान्य अशा सामूहिक कृतींचं एक शतक आहे. आणि त्याचे विविध आविष्कार आपल्याला जगामध्ये दिसू लागले आहेत. पण 21वं शतक सुरू होण्याच्या कितीतरी आधी ही जी 21व्या शतकाची विलक्षण प्रेरणा आहे की सर्वसामान्य लोक असामान्य अशा सामूहिक कृतींसाठी उभे राहतात, ही गोष्ट विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आपल्याला 20व्या शतकाच्या मध्यावरच दाखवली. म्हणजे एक भविष्यवेधी प्रेरणा या मंडळाकडे निश्चितपणे आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि ही सर्वसामान्य माणसं, त्यांचा कोणाचाही बायोडेटा असा IIT किंवा यंग सायंटिस्ट अवॉर्ड्स किंवा शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड अशा प्रकारचा नाही आहे. परंतु सगळेजण एकत्र आल्याने आणि विशेषतः मराठी माणसं असूनही एकत्र आल्याने जो विलक्षण असा प्रभाव त्यांच्या कार्याचा दिसतोय, त्याला मी मानाचा मुजरा करतो. आज माझा जो विषय आहे तुमच्याशी हितगुज करण्याचा, हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. की एका बदलत्या युगामध्ये अख्खा आपलं प्लॅनेट, आपली पृथ्वी, आपलं जग प्रवेश करत आहे. आणि अशा वेळेला या बदलत्या युगाचा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचा नक्की संबंध काय आहे, हा आपल्याला आजच्या व्याख्यानात समजून घ्यायचा आहे. आपण ज्या वेळेला आदिम अवस्थेमध्ये होतो, ज्यावेळेला शेतीचाही शोध लागलेला नव्हता, अशा वेळी कंदमुळं खाऊन शिकार करून आपण जगत होतो. अशा वेळेला पृथ्वीवर 2 मानवांच्या जाती होत्या. एकीचं नाव निअँडरथल मॅन आणि दुसरीचं नाव होमोसेपियन्स. होमोसेपियन्सचे वंशज आज इथे सगळे बसलेले आहेत आणि निअँडरथल नामशेष झालेले आहेत. मानववंशशास्त्रज्ञांनी ज्या वेळेला याचा विचार केला की का बरं निअँडरथल मॅन हा नामशेष झाला, त्याचं सर्व पुरावे गोळा करून जे उत्तर सापडलं ते असं आहे की निअँडरथल्सकडे, होमोसेपियन्सकडे असलेल्या सर्व क्षमता होत्या, पण निअँडरथल हे एक गोष्ट करू शकले नाहीत आणि होमोसेपियन्स ती गोष्ट करू शकले, आणि ती म्हणजे भाषेची निर्मिती. होमोसेपियन्सना विशिष्ट ध्वनीला विशिष्ट अर्थ देता आला आणि तोच अर्थ सगळ्यांनी मानायचा असं एक संघटन करता आलं. विशिष्ट रेघोट्यांना, विशिष्ट रेघोट्यांच्या आकारांना विशिष्ट अक्षरांचं महत्त्व देता आलं आणि ते सर्वमान्य झालं. त्याच्यामुळे ते हाकारा करू शकले, आज्ञा देऊ शकले, मदत मागू शकले, संघटन करू शकले आणि मग त्यांनी भक्ष्यांवर विजय मिळवला आणि हळूहळू निअँडरथल हे पृथ्वीवरून नामशेष झाले. आपल्या मुलांचं जे शिक्षण आहे त्या दृष्टीने या आदिम अवस्थेतल्या मानवी समाजाकडून आपल्याला एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो आणि तो म्हणजे भाषेवरचं प्रभुत्व. आपली मुलं विज्ञान शाखेमध्ये जरी शिकत असली किंवा माझ्यासारखी तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जरी पुढे संशोधन करणार असली तरी सुद्धा त्यांचं कुठल्या तरी एका भाषेवर उत्तम प्रभुत्व असलं पाहिजे. याचं कारण बदलत्या जगामध्ये आज करिअरमध्ये जर आपल्या मुलांना यशस्वी व्हायचं असेल तर 85% यश हे त्यांच्या भाषा प्रभुत्वावर, त्यांच्या संभाषण कौशल्यावर, आपले विचार इतरांना सुस्पष्टपणे सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून आहे आणि 15% यश हे त्यांच्या त्या विषयातल्या ज्ञानावर अवलंबून आहे.
त्याच्यामुळे अगदी आदिम अवस्थेतल्या आपल्या पूर्वजांकडून सुद्धा आपल्याला शिक्षणासाठी काहीतरी महत्त्वाचा संदेश मिळतो हे विसरता कामा नये. पुढे आपण शेतीप्रधान अवस्थेमध्ये आलो. शेती युगामध्ये सर्वात जास्त धान्य ज्याच्याकडे तो श्रीमंत, आणि त्यामुळे जास्तीत जास्त जमीन आपल्याकडे घ्यायची, पाण्याचे स्रोत आपल्याकडे घ्यायचे, जास्तीत जास्त शेतमजूर आपल्याकडे आले पाहिजेत आणि त्याच्यातून जास्तीत जास्त धान्योत्पादन होऊन त्याच्यातून आपली सत्ता, आपलं श्रेष्ठत्व, आपली सुरक्षा ही सुनिश्चित करण्याची एक प्रेरणा निर्माण झाली. शेतीचा शोध हा कंदमुळं गोळा करायला गेलेल्या, शिकारीला गेलेल्या पुरुषांनी लावला नाही, तर गुहेमध्ये आपल्या मुलांचं संगोपन करणाऱ्या स्त्रियांनी लावलेला आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आज ज्यावेळी आपण आपल्या मुलांकडे बघतो त्यावेळेला आपली संबंध समाजाची धारणा ही स्त्रियांनी लावलेल्या 2 शोधांवर अवलंबून आहे, हे कधीही विसरता कामा नये. एक म्हणजे शेतीचा शोध आणि दुसरं म्हणजे प्राण्यांचं पालन करणं, प्राण्यांना माणसात आणणं, त्यांचं डोमेस्टिकेशन करणं आणि त्यांचा उपयोग शेतीसाठी, नंतर दुग्ध उत्पादनासाठी आणि इतर गोष्टींसाठी करून घेणं, ही सुद्धा कला आणि नंतर याचं विज्ञान हे स्त्रियांनी विकसित केलं. शेती प्रधान अवस्थेतून आपण उद्योग प्रधान अवस्थेमध्ये उडी मारली आणि मोठ्या प्रमाणावर कारखाने जगामध्ये निघाले आणि कारखान्यांमध्ये उत्पादन करणं ही एक नवीन संस्कृती निर्माण झाली. ती इतकी नवीन होती की एका छपराखाली हजारो लोकांनी एकत्र यायचं, आपली खेडी सोडायची, शहरं नावाच्या वस्त्या करायच्या आणि तिथे यंत्राच्या समोर उभे राहून यंत्र जसे आदेश देईल तशा प्रकारे माणसांनी काम करायचं, यंत्राच्या अधीन व्हायचं आणि यंत्र सांगेल त्या पद्धतीने काम करत राहायचं आणि त्याच्यातून संपत्तीची निर्मिती करायची. ही एक नवीनच घटना आपल्या समाजामध्ये घडली आणि या उद्योग प्रधान अवस्थेचा एवढा मोठा प्रभाव आपल्या सगळ्यांवर राहिला की आपली प्रत्येक गोष्ट जणू काही उद्योगधंदा अशी होऊन बसली. म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा विशिष्ट वेळ झाली की विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजे. मग पेशंटला 2 दिवस झोप लागली नसेल, आत्ताच कुठे बिचारा झोपलाय, परंतु आत्ता ब्लड प्रेशर घ्यायची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला उठवलं पाहिजे, असं एक फॅक्टरी मोडमध्ये सगळी हॉस्पिटल सुद्धा चालू लागली. फॅक्टरीमध्ये ज्या वेळेला भोंगा व्हायचा त्यावेळी कामगारांना इंग्लंडमधल्या तिथे जावं लागायचं. मग आता मुलांचं काय करायचं, म्हणून एका बाईंनी शक्कल लढवली की फॅक्टरीचा भोंगा होण्याच्या आधी 1 घंटा वाजवायची, कामगारांनी आपली मुलं तिच्याकडे आणून सोडायची आणि फॅक्टरीचा भोंगा वाजल्यानंतर परत ती घंटा वाजवायची, त्यावेळी कामगार येऊन आपली मुलं घेऊन जायचे. या गोष्टीला तिने स्कूल असं नाव दिलं, त्याला आजची शाळा असं म्हणतात. म्हणजे आपण ज्यावेळी कारखान्यात जाऊ त्यावेळी आपल्या मुलांना ठेवण्याची जागा किंवा कोंडवाडा या गोष्टीतून शाळा या गोष्टीची निर्मिती झाली. आता असं प्रत्येक गोष्ट ही घड्याळाप्रमाणे करणं, यंत्र सांगेल त्याप्रमाणे वागणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, शहरांमध्ये येणं, मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट कसा होईल, नफ्याची अमर्याद निर्मिती कशी होईल, या सगळ्या गोष्टी ह्या उद्योगप्रधान संस्कृतीतून निर्माण झाल्या. विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास झाला, नवे नवे शोध लागले, पण जसं शेतीमध्ये जमीन, पाणी, मनुष्यशक्ती, बैलशक्ती यांना महत्त्व होतं, तसं उद्योगप्रधान संस्कृतीमध्ये कच्चा माल, ऊर्जा आणि कामगारांची मनुष्यशक्ती, आर्थिक भांडवल ह्या गोष्टींना अपार महत्त्व प्राप्त झालं. ह्या गोष्टींवर ज्याचा ताबा तो श्रेष्ठ, त्याच्याकडे सत्ता, त्याच्याकडे संपत्ती, त्याच्याकडे सुरक्षा, असं एक काळ. पण त्याच्यानंतर हे घडत असताना एक विलक्षण अशी गोष्ट चोर पावलांनी घडू लागली आणि ती अशी की हेनरी फोर्डच्या मोटार तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये हळूहळू त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की
या मोटारींच्या कारखान्यामध्ये आपण जे उत्पादन करतो, तर हेनरी फोर्डनी त्यांचा पहिला जो कारखाना बांधला त्याच्या बाहेर 25,000 कामगारांना कार पार्क करता यावं एवढं मोठं पार्किंग प्लेस त्यांनी तयार केलं होतं. आणि त्यांच्या हळूहळू असं लक्षात यायला लागलं की ज्या वेळेला आपण उत्पादन करतो, उत्पादनातल्या प्रत्येक पायरीवरची जर माहिती गोळा करत राहिलो की आता किती कच्चा माल शिल्लक आहे, आता किती नफा झालेला आहे, आता आपल्या निरनिराळ्या डीलर्सकडे किती गाड्या शिल्लक आहेत, त्यांचा उठाव कसा होतोय, मागणी कशी आहे, पुरवठा आणि मागणीमध्ये अंतर कसं पडतं आहे, आज किती कामगार अनुपस्थित आहेत, धिस अँड दॅट निरनिराळ्या प्रकारची माहिती गोळा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं आणि त्या विश्लेषणातून नवे निर्णय घेणं, ह्याच्यानी त्या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेच्या पेक्षाही जास्त नफ्यामध्ये ह्याचा भाग, ह्या माहितीचा भाग जास्त आहे, माहितीवरच्या प्रक्रियेचा भाग जास्त आहे. आणि माहितीवरची प्रक्रिया करून त्याच्यातून जी नवीन माहिती निर्माण होते तिचा उपयोग केला असता आपला नफा वाढतो, असं हेनरी फोर्डला लक्षात आलं. याचा परिणाम असा झाला की हळूहळू पार्किंग प्लेसमध्ये फक्त 10,000 गाड्या थांबू लागल्या आणि फोर्ड मोटर्सचं जास्त प्रमाणात काम हे IBM कंपनीच्या कम्प्युटर्सवर होऊ लागलं. म्हणजे संपत्तीची निर्मिती ही आता शेतांमध्ये होण्याचं प्रमाण कमी झालं, कारखान्यांमध्ये होण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यापेक्षा जास्त निर्मिती ही कम्प्युटरच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झाली. त्याला माहिती प्रधान अवस्था असं म्हणतात. म्हणजे एका आदिम अवस्थेमधून आपण शेतीप्रधान अवस्थेमध्ये गेलो, तिथून आपण उद्योग प्रधान अवस्थेत गेलो आणि तिथून आपण एका माहिती प्रधान अवस्थेत आलो. ही माहिती प्रधान अवस्था इतकी मजेशीर आहे की आमच्या कंपनीचं आफ्रिकेमध्ये काही काम चालतं म्हणून मला ही गोष्ट लक्षात आली. आफ्रिकेतल्या एका देशामध्ये निरनिराळ्या त्या FM रेडिओ स्टेशन्सवर माझे इंटरव्ह्यू होते. असंच एका FM रेडिओ स्टेशनमध्ये मी बाहेर बसलो होतो इंटरव्ह्यूसाठी आणि एक समाजसेवी संघटनेच्या बाई आल्या आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की काँगो नदीमध्ये अनेक कोळणी ह्या मासेमारी करतात आणि त्याच्यावर आपली उपजीविका करतात. या मासे पकडून आणतात, मार्केटमध्ये त्या विकायला ठेवतात. जसा जसा दिवस कलत जातो तसे तसे माशांचे भाव पडत जातात आणि दिवसाअखेरीस शेवटी जे मासे शिल्लक राहतात ते जमिनीवर तसेच सोडून द्यावे लागतात आणि आर्थिक नुकसान होतं. या बायकांनी जंग पछाडले होते की आपलं नुकसान कमी व्हावं, पण ते करण्यात त्यांना यश आलं नव्हतं. एके दिवशी या सामाजिक संस्थेच्या बायकांनी या कोळणींच्या हातामध्ये एक यंत्र दिलं, त्याचं नाव होतं मोबाईल फोन. बघा माहिती प्रधान अवस्था कशी बदलत जाते सगळं जग, याची ही छोटीशी गोष्ट आहे. यांच्या हातामध्ये मोबाईल फोन दिला आणि त्यांना असं दाखवलं की इथून बोललं की तिकडे ऐकू जातं, तिकडून बोललेलं इकडे ऐकू येतं. ह्या बायकांनी पहिला प्रश्न विचारला की आम्ही नदीमध्ये ज्या वेळेला होडी घेऊन मासेमारीला जातो तिथून आम्हाला बाजारामध्ये फोन केला असता तर ऐकू जाईल का? तर या बाई म्हणाल्या आपण प्रयोग करून बघू. म्हणून त्यांनी तिथून फोन लावला आपल्या बाजारात, आपल्या होडीतून, आणि बाजारात चक्क फोन लागला, तिकडचा मनुष्य बोलला. मग या बायकांनी ठरवलं की अरे वा, ही तर फारच छान आयडिया आहे. त्यांनी आपली सगळी मासेमारीची प्रक्रियाच बदलून टाकली. माहिती प्रधान अवस्था कशी कार्यरत होते बघा. त्या बायकांनी असं ठरवलं की ह्याच्या पुढे मासे पकडायचे, जाळ्यामध्ये घ्यायचे, पण पाण्यातच नदीतच जिवंत ठेवायचे. ज्या वेळेला मार्केटमध्ये ऑर्डर येईल त्यावेळेला तो मनुष्य छोटीशी गाडी सायकलवाली घेऊन येईल, त्याच्या हातात तेवढेच मासे द्यायचे की टोपलीत उडणारे मासे बघितले की त्याला भाव जास्त येईल आणि एकही मासा व्यर्थ मरण पावणार नाही. जर इकडे मागणी असेल तर इकडून पुरवठा होईल. म्हणजे ह्या बायकांनी थोडक्यात मासेमारी ऑनलाईन करून टाकली. आजच्या शब्दात सांगायचं, मासेमारी ऑनलाईन केल्यामुळे यांना चांगला भाव मिळू लागला, फायदा होऊ लागला, मासे वाया जाण्याचं थांबलं. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना काही कन्सल्टंट लोक पूर्वी भेटले होते. ते म्हणाले की तुम्ही एकत्र या, तुमचा बचत गट तयार करा, मार्केटच्या जवळ आपण एक शीतगृह बांधू, त्या शीतगृहामध्ये तुम्ही हे मासे ठेवत चला
जशी मागणी येईल तसे ते काढत चला. ह्या बायकांनी त्या कन्सल्टंट लोकांना असं दाखवून दिलं की उद्योग प्रधान अवस्थेतली ही खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागणारी, खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवल लागणारी, खूप मोठ्या प्रमाणात जडवस्त पदार्थ लागणारी ही यंत्रणा आवश्यकच नाही. एक मोबाईल फोन असला की एवढं मोठं खर्चिक शीतगृह बांधावंच लागत नाही. ही फार मोठा शोध या बायकांनी लावून दाखवला. याला माहिती प्रधान अवस्था असं म्हणतात. जर योग्य माहिती योग्य वेळी तुमच्याकडे असेल आणि त्याचं योग्य विश्लेषण करता आलं तर तुम्ही संपत्तीची निर्मिती करू शकता. हे या अर्धशिक्षित बायकांनी सुद्धा दाखवून दिले. माहिती प्रधान अवस्था कशी कार्यरत होते बघा. आपल्या मुलांना जर भविष्यात आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांना माहितीच्या पाठांतराच्या ऐवजी त्यांना नवीन माहिती कशी मिळवायची, त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची आणि त्याच्यातून नवीन माहिती, अजून नवीन माहिती निर्माण करून आपला विकास कसा साधायचा ही कला आता शिकवण्याची गरज आहे. जे जग बदलतंय ते असं. याच्याबद्दल माझा एक सहकारी आहे, त्याच्या जीवनात एक छोटासा प्रसंग घडला आणि आपल्या कोणाच्याही जीवनात तो घडू शकतो. त्याच्या पत्नीला असं रात्री वाटलं की आपण आपल्या लहान मुलाला घेऊन आईस्क्रीम खायला जावं. म्हणून ते तिघ जण घराच्या बाहेर पडले आणि इतक्यात अनावधानाने दार पटकन लागून गेलं आणि घराच्या किल्ल्या आतमध्येच राहिल्या. हे आपल्या कोणाच्याही जीवनात होतं. आता काय करायचं म्हटल्यानंतर या माझ्या सहकार्याने अशी शक्कल लढवली की जस्ट डायलला फोन करूया. रात्रीच्या वेळी पुण्यामध्ये जस्ट डायलला फोन केला की किल्लीवाले कुठे आहेत जवळपास. तर जस्ट डायलचे माहिती प्रधान अवस्था आहे, त्याच्यामुळे जस्ट डायलचे एकदम फटफट 7-8 फोन नंबर आले आणि इतकं सोन थांबलं नाही तर लगेच 1-2 की मेकरचे फोन पण आले की साहब आप कहाँ रहते हो. आता त्यातल्या त्या उस्मान नावाच्या की मेकरने सांगितलं की साहब मुझे आपका पता भेज दो, आप कहाँ रहते हो. या माझ्या सहकार्याने त्याचा पत्ता टाईप केला SMS मध्ये आणि पाठवला. क्षणार्धात त्या उस्मान भाईचा फोन आला कि सर ये क्या पता भेजने की ये क्या तरीका है. तो म्हटला म्हणजे काय, मी तर तुम्हाला बरोबर माझा पत्ता कळवलाय. सर अभी रात के 11 बज चुके हैं, कैसे कोई बताएगा मुझे रास्ते में कि ये कहाँ आपकी बिल्डिंग है. तर मग हे म्हणाले मग मी काय करू आता. तो म्हणे सर ऐसा क्या करते हो, आप पढ़े लिखे हो, आप व्हाट्सएप पे लोकेशन शेयर कर दो ना मेरे साथ. व्हाट्सएप पे लोकेशन शेयर करो. मग ह्या उच्च विद्या विभूषित अशा माझ्या सहकार्याला जो IT क्षेत्रात खूप मोठं काम करतो त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की माहिती प्रधान अवस्थेमध्ये तो की मेकर आपल्या बराच पुढे जाऊन पोहोचलेला आहे. मग याच्या पत्नी पुढे याच्या इज्जतीचा सवाल निर्माण झाला. म्हणून पटकन हा व्हॉट्सअपमध्ये लोकेशन कसं करायचं, शेअर करायचं हे शिकला आणि त्यांनी त्याला लोकेशन शेअर केलं. लोकेशन शेअर केल्यानंतर काय झालं, उस्मान भाईच्या फोनमध्ये त्याच्या दुकानापासून याच्या घरापर्यंतचा पूर्ण रस्ता पुणे शहरातला त्याला दिसू लागला आणि तो रस्ता घेऊन तो तिथे येणार होता. इतक्यात उस्मान भाईचा परत फोन आला कि सर वो लॉक जो है ना आपका उसका भी जरा फोटो भेज दो व्हाट्सएप पे. म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या घरात कुलूप कसं आहे ते बघून त्याला चालणारी किल्लीच मी घेऊन येतो, म्हणजे तुमचाही वेळ जाणार नाही, माझाही वेळ जाणार नाही. उस्मान भाईनी रात्री येऊन कुलूप उघडून देण्याचे 600 रुपये मोजून घेतले आणि माझ्या मित्रांनी त्याला 200 रुपये अजून दिले. याचं कारण तो म्हणाला की तू माझा गुरु आहेस, तू मला IT मधलं एक नवीन तंत्र आज रात्री शिकवलंस. माहिती प्रधान अवस्था म्हणजे आपल्या देशातले सर्वसामान्य लोक ज्यांना आपण अर्धशिक्षित समजतो हे सुद्धा माहिती प्रधान अवस्थेचा उपयोग करून संपत्तीची आपल्या स्वतःच्या जीवनात कशी निर्मिती करता आहेत. याच्यातून तुमच्या लक्षात येईल की माहिती या गोष्टीला किती महत्व आहे. पण केवळ माहिती प्रधान अवस्थेमध्ये जग थांबलं नाही तर जग आता एका नव्या युगामध्ये प्रवेश करतंय आणि त्याचं नाव आहे ज्ञानयुग. ज्ञानाला एवढं महत्व कधीच नव्हतं यापूर्वी. आता ज्ञानाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व हे प्राप्त झालं. याचं कारण असं
की ज्ञानामुळे संपत्तीची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ शकते हे माणसाला हळूहळू कळायला सुरुवात झालं. कारण उद्योगप्रधान अवस्थेत जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भांडवल असावं लागतं, तुमच्याकडे कच्चा माल असावा लागतो, जमीन जुमला असावा लागतो, मनुष्यबळ असावं लागतं, तंत्रज्ञ असावे लागतात आणि प्रशिक्षित अशा मनुष्यबळाच्या साह्यानेच तुम्ही तो धंदा करू शकता. परंतु ज्ञानयुगामध्ये मात्र धमाल आहे. ज्ञानयुगामध्ये त्या माणसानी त्याच्याकडे जर एखादी आयडिया असेल तर त्याला संपत्तीची निर्मिती करता येते. अमेरिकेची आजची अर्थव्यवस्था जर आपण बघितली तर अमेरिकेच्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 35% वाटा हा कुठल्याही शेतीतल्या पिकातून येत नाही, कुठल्याही फॅक्टरीतल्या उत्पादनातून येत नाही, कुठल्याही माहिती सेवा क्षेत्रातून निर्माण होत नाही. मग हे 35% येतात कुठून? आणि एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, कुठून येतात हे 35%? हे 35% येतात हे बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनातून येतात. नवीनच जगामध्ये मोठी खळबळजनक गोष्ट घडते आहे आणि आपण झोपून राहून चालणार नाही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये. 4 कोटी अमेरिकन लोक हे बौद्धिक स्वामित्व हक्क निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे अमेरिकेतले 28% जॉब्स हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या निर्मितीमध्ये गुंतलेले. एवढी मोठी कलाटणी जगातल्या अर्थव्यवस्थेला, समाज व्यवस्थेला बसते आहे. आणि 2012 सालापासून अमेरिकेमध्ये एकही कंपनी अशी शिल्लक नाही की जी नोंदणीकृत नोंदणीकृत असे बौद्धिक स्वामित्व हक्क एकतर वापरत नाही किंवा तयार करत नाही. म्हणजे प्रत्येक कंपनी ही नोंदणीकृत अशा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सवर अवलंबून आहे. म्हणजे बौद्धिक स्वामित्व हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा श्वास झाला आहे आणि हा अतिशय वेगाने सगळ्या जगावर प्रभुत्व गाजवतोय. आपल्याला पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाण्याची, ज्ञान क्षेत्रातल्या पारतंत्र्याची एक शक्यता निर्माण झाली आहे. आज आपण औषधं, कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, कार्स ह्याच्यावर आपण रॉयल्टी देतो आहोत. पण काही काळातच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वापरणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर बौद्धिक स्वामित्व हक्क त्याचे मानधन देण्यामध्ये आपल्याला भाग पडणार आहे. म्हणजे आपली मुलं जर या क्षेत्रात नसतील, नव्या ज्ञानाच्या निर्मितीच्या क्षेत्रात नसतील तर त्यांचंच नव्हे, आपल्या समाजाचंच नव्हे तर आपल्या देशाचं भवितव्य सुद्धा अतिशय धोक्यात येणार आहे. आपल्या सार्वभौमत्वाला त्याच्यातून तडा जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण अतिशय वेगाने याच्याबद्दल विचार केला. एक कनेक्टेड सोसायटी निर्माण होते जगामध्ये आणि या कनेक्टेड सोसायटीमध्ये 200 कोटी लोक हे सातत्याने एकमेकाशी जोडले गेले आहेत. मग ते व्हॉट्सअप असो, इंटरनेट असो, व्हॉटेवर. आणि हे जे जोडले गेलेले लोक आहेत त्यांच्या कृती सुद्धा अगदी भिन्न आहेत. म्हणजे माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगतो. या नव्या तंत्रज्ञानाने कसा चमत्कार करून टाकलेला आहे आणि आपल्याला कशी झेप घ्यायची. आपल्याकडे या तंत्रज्ञानाचे तोटे काय आहेत याच्यावरच चर्चा चालते. मुलं बिघडतील की काय ह्या चर्चेमध्ये सगळा वेळ घालवला जातो आणि हे महाप्रवाह जे निर्माण झालेले आहेत त्या महाप्रवाहांना विरोध करण्यामध्ये कुठलंही शहाणपण नसतं असं जगाचा इतिहास सांगतो. महाप्रवाहांमध्ये वाहून जायचं नसतं पण महाप्रवाहांवर स्वार व्हायचं असतं. डिजिटायझेशन, मोबिलायझेशन म्हणजे मोबाईल फोनच्या साह्याने गोष्टी करणं, चालत फिरत असताना कामं करणं, मोबिलायझेशन, व्हर्च्युअलायझेशन, आभासीकरण, पर्सनलायझेशन, हे सगळे जगातले महाप्रवाह आहेत. विनोबा भावे त्याला युगधर्म असं म्हणत असत. या महाप्रवाहांवर स्वार व्हायला आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. याच्याशी विरोध करत बसणं म्हणजे दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं. महाप्रवाह का निर्माण होतात याची चर्चा वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. परंतु महाप्रवाह एकदा तयार झाले आणि एकदा गतिमान झाले की ते थांबत नाहीत.
ते सगळ्या जगाला त्याच्याबरोबर ओढून नेतात. त्याचं अगदी साधं विनोदी उदाहरण द्यायचं तर मी असं म्हणेन की जर समजा आपल्यातलं कोणीतरी ठरवलं की मोबाईल फोन हा एक महाप्रवाह आहे असं जर आपल्या लक्षात आलं आणि आपण असं ठरवलं की मोबाईल फोन सगळ्या जगामध्ये वापरायला बंदी करणारी आपण चळवळ सुरू करूया, असा जर एक आपण आपल्या समोर एक टास्क घेतला तर मोबाईल फोन वापरू नयेत याच्यासाठी चळवळ उभारण्यासाठी आपला पहिला हात मोबाईल फोनकडे जाईल की आपल्या मित्रांना हा मेसेज पाठवूया की तुम्ही मोबाईल फोन वापरू नका. त्याला महाप्रवाह असं म्हणतात. ते अपरिहार्य असतात, त्याच्यावर स्वार होणं हे आवश्यक असतं. त्याच्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या ह्या आविष्कारांमध्ये आपली मुलं नवीन काय करू शकतात ह्याला महत्व आहे. आणि आपली मुलं खरंच हे करू शकतात का याच्याबद्दल काही आपल्याकडे आत्मविश्वास आहे का? जरूर आहे, जरूर आहे. मी एका खेड्यामध्ये गेलो होतो आणि त्या खेड्यामध्ये त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी गेलो. मोजून 24 मुलं शिल्लक राहिली होती. बाकी सगळी मुलं इंग्रजी माध्यमाला गेली होती. अगदी गरीबात गरीब, कुपोषित, जे काहीच करू शकत नाही त्याच्या पुढे ती मुलं अगदी अपरिहार्यपणे तिथे थांबलेली होती. त्या मुलांकडे मी गेलो तर एकाच वर्गात पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीची मुलं एकत्र होती. कारण विद्यार्थी संख्या घटल्यामुळे एकच शिक्षक याचंच पद तिथे मान्यता प्राप्त होतं. मी त्या ताईंना विचारलं की ताई, ह्या मुलांना तुम्ही काय शिकवताय? त्यांनी काही सांगितलं, पण ती मुलं माझ्याकडे एखाद्या प्राणी संग्रहालयातल्या प्राण्याकडे बघतात तशा पद्धतीने माझ्याकडे बघत होती. मग मला लक्षात आलं की आपल्यात आणि त्यांच्यात खूप मोठी कम्युनिकेशन गॅप आहे. म्हणून मी त्या सतरंजीवर बसलो आणि मुलांना म्हटलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यांचे चेहरे एकदम खुलले. शिक्षणाचं मानसशास्त्र असं सांगतं की मुलांना भावनिक सुरक्षितता दिली असता त्यांच्या वैचारिक मेंदूमध्ये काम करता येतं. मी नुसतं म्हटलं की तुम्हाला गोष्ट सांगू का, एकाएकी हा परका मनुष्य एकदम घरचा झाला. आपल्या मुलांना जर योग्य दिशेने शिकायचं असेल तर प्रत्येक घरामध्ये त्यांना भावनिक सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्यांचे व्यक्तिगत आविष्कार करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आज आवश्यक आहे ते म्हणजे भावनिक सुरक्षितता. घराघरात त्यांना हॅरॅसमेंट चालू आहे. घराघरात कमांडर उभे आहेत की हे केलं की ते कर, त्या गणिताचा अभ्यास केला की ते फलानं कर, हे कर, ते कर. बापरे बापरे, नुसती हिंसा. त्याच्यातून एका नवीन विवेकानंदांना अभिप्रेत असलेला भारत कधीच निर्माण होणार नाहीये. त्या मुलांना मी म्हटलं की मी तुम्हाला गोष्ट सांगू. मुलं हसायला लागली, खूप खुश झाली, एकदम त्यांची बॉडी लँग्वेज बदलली. मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली. त्यांना म्हटलं की एक तालुक्याचं गाव होतं आणि त्या तालुक्याच्या गावामध्ये संध्याकाळची वेळ झालेली होती आणि जवळच्या खेड्यांकडे जाणाऱ्या शेवटच्या एसटी बसेस आता सुटत होत्या आणि त्यामुळे अर्थातच त्या गर्दीने खचून भरलेल्या होत्या. अशातच एक म्हातारी आपल्या हातामध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन एका बसमध्ये चढली. गर्दीमध्ये आता कुत्र्याचं पिल्लूच ते, त्याच्यामुळे ते भुंकायला लागलं. कंडक्टरच्या लक्षात आलं की कोणीतरी कुत्रं घेऊन गाडीत चढलंय. कंडक्टर त्या गर्दीत शोध घेत आला आणि त्यांनी आजींना सांगितलं, आजी तुम्ही आणि तुमचं पिल्लू एक तर खाली उतरा, नाही तर पिल्लू सोडून द्या आणि तुम्ही वरती चढा. आजी म्हणाल्या की अरे बाबा असं काय करतो, आता संध्याकाळ होत आली, माझ्या खेड्याकडे जाणारी शेवटची बस आहे, आता तुझं मला उतरून दिलं तर कसं होणार, जाऊ दे आजच्या दिवस सोड मला. कंडक्टर म्हणाला, आजी मुळीच नाही, तो नियम वाचा, पाळीव प्राण्यांना बसमध्ये प्रवेश नाही. म्हातारी जवळच्या प्रवाशांना म्हणाली की अरे तुम्हाला तरी काही दया येते की नाही, तुम्ही तरी त्याला सांगा. मग ते प्रवासी म्हणाले ठीक आहे ना, एवढंसं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कंडक्टर त्यांना म्हणाले की नो, नियम वाचा, पाळीव प्राण्यांना बसमध्ये प्रवेश नाही. मी गोष्ट इथेच थांबवली, मुद्दाम अर्धवट थांबवली आणि ताईनं म्हटलं, ताई आतापर्यंतची जी गोष्ट झाली त्याच्यावर मुलांना प्रश्न विचारा. ताईंनी काय प्रश्न विचारला असेल? म्हातारी हातामध्ये काय घेऊन बसमध्ये चढली? 20व्या शतकातला प्रश्न, माहितीतून माहितीकडे नेणारा. मी ताईंना म्हटलं, ताई अहो मुलं 21व्या शतकात,
तुम्ही काय हे विचारताय जुने प्रश्न, ते तर ते सहज उत्तर देणार. म्हटलं मीच सांगितलं त्याचं उत्तर. ताईनं म्हटलं ताई वन्स मोर, अजून एक ट्राय करा. ताईंनी पुढचा सिक्सरच मारली. कंडक्टरने वाचून दाखवलेला नियम सांगा. म्हटलं परत तोच प्रॉब्लेम, पुन्हा 20व्या शतकातला प्रश्न. म्हटलं मुलं 21व्या शतकात जाणार. मग त्या ताई म्हणाल्या की भाऊ तुम्ही आणि ती मुलं तुम्ही विचारा, मला काही जमत नाही, तुम्ही काय म्हणता मला काही कळत नाही. मग मी या मुलांना असं म्हटलं की तो कंडक्टर सारखा सारखा तो नियम जो दाखवत होता तसं तो का करत होता असं तुम्हाला वाटतं? आता हा एक मुक्तोत्तरी प्रश्न होता, ओपन एंडेड क्वेश्चन होता, याला एकच एक उत्तर नव्हतं. तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यानंतर मुलांमध्ये स्तब्धता निर्माण, कारण त्यांना आयुष्यात कोणी तुम्हाला काय वाटतं असं कधीही विचारलं नव्हतं. त्याच्यामुळे ती मुलं एकदम स्तंभित झाली. मग मी त्यांना थोडंसं कोक्सिंग केलं, थोडंसं स्कॅफोल्डिंग सपोर्ट दिला, हिंट्स दिल्या. त्याच्यानंतर एक मुलीचा हात हळूहळू वरती झाला. ती म्हणाली की सर, आपल्या देशातले लोक हे बेशिस्त आहेत. कंडक्टर अत्यंत शिस्तप्रिय होता आणि म्हणून सगळ्यांना शिस्त लावण्यासाठी तो सारखा सारखा नियम वाचून दाखवत होता. किती सुंदर उत्तर त्या मुलीने दिलं होतं. एका 24च मुलं उरलेल्या खेड्यातल्या एका शाळेतली ही कुपोषित मुलगी. मग दुसऱ्या मुलांना हुरूप चढला. त्या दुसऱ्या मुलाला मी विचारलं, का रे तुझं उत्तर काय? दुसरा मुलगा म्हटला की सर, मी ना असाच बसनीच येतो आणि एक दिवशी आमच्या बसमध्ये एक मनुष्य कोकरू घेऊन चढला होता आणि कंडक्टरने त्याला चढू दिलं होतं. पण झालं असं सर की पुढच्या स्टेशनवर, पुढच्या स्टँडवर, स्टॉपवर त्या कंडक्टरचे साहेब चढले. कंडक्टरच्या साहेबांनी ते बकरीचं पिल्लू बघितल्यानंतर कंडक्टरला असं झापून काढलं सर. बहुतेक तो कंडक्टर आणि हा कंडक्टर मित्र असावेत आणि म्हणून तो त्याला सारखा नियम दाखवतो. अजून एक वेगळं उत्तर. तिसऱ्या मुलाला विचारलं, का रे बाबा तुला काय? आणि सर खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की म्हणजे कशी स्वानुभवातून मुलं विचार करतात. मला असं वाटतं सर की त्या कंडक्टरला त्या म्हातारीकडून 10 रुपये लाच हवी होती म्हणून तो असं करत होता. चौथ्या मुलाला विचारलं, दुसरा अनुभव वेगळा. मुलगा म्हणाला, सर मला काय वाटतं माहिती का, त्या कंडक्टरला लहानपणी कुत्रं चावलं असावं म्हणून तो घाबरून असं करत होता. अशी अनेक उत्तरं मला मिळाली. या उत्तरांवरून काय लक्षात येतं? त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण प्रत्येक मुलाने दिलेलं उत्तर भिन्न होतं. प्रत्येक मुलाने स्वतंत्र विचार केला होता. प्रत्येक मुलाने आपल्या अनुभवाच्या विश्वातून नव्या ज्ञानाची निर्मिती केली होती. ते माहितीतून ज्ञानाकडे प्रवास करत होते. प्रत्येक मुलाची जशी स्वतंत्र विचारशक्ती होती, स्वतंत्र वृत्ती होती, तशी स्वतंत्र अभिव्यक्ती पण होती. आणि ते स्पष्ट शब्दात सांगू शकत होते. पाठ केलेली उत्तरं लिहिण्यात त्यांना अडचण होती, परंतु स्वतः विचार करून सांगणाऱ्या उत्तराच्या अभिव्यक्तीमध्ये त्यांना कुठलीही अडचण वाटत नव्हती. आणि त्याच वेळेला प्रत्येक मुलाच्या उत्तरातून प्रत्येक दुसऱ्या मुलाला फायदाच होत होता की अरे असाही विचार याबद्दल करता येतो. म्हणजे एक प्रकारचं सहिष्णू वातावरण निर्माण झालं होतं. कारण त्या वर्गात शिक्षिकेचा एकच मेंदू कार्यरत नसून सगळे मेंदू कार्यरत होते. ज्ञानयुगात जाण्याकडे आपल्याला अशा पद्धतीने मुलांना विकसित करावं लागेल, तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल राहील. आणि या मुलांनी एक प्रकारची लोकशाही प्रक्रिया त्या वर्गामध्ये निर्माण केलेली होती. कारण दुसऱ्याच्या मताविषयी आदर ठेवला पाहिजे. एकाच प्रश्नाकडे बघण्याचे अनंत मार्ग असू शकतात आणि ते सगळे उपयुक्त असू शकतात आणि सगळ्यांनी एकत्र आलं असता एका अतिशय समृद्ध, एका अतिशय समग्र अशा ज्ञानाची निर्मिती होऊ शकते. हा शोध त्यांना लागला होता. आपल्या देशातली लोकशाही ही एकदम पार्लमेंटमध्ये कधीच निर्माण होणार नाहीये. आज संविधान दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली त्याचा उत्सव साजरा करण्याचा आज दिवस. मग प्रत्येक वर्गामध्ये लोकशाहीची निर्मिती कशी होणार? जर तुम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र विचार करून दिला, त्याच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करण्याची संधी जर त्याला दिली,
तर काय विषाद आहे आपल्या देशामध्ये. असे गुगल निर्माण करणारे लोक होणार नाहीत, असे मायक्रोसॉफ्ट निर्माण कर सहज होतील. त्याचं कारण त्यांना लहानपणापासून तसा जर रियाज दिला गेला आणि मुलं 15-15 वर्ष अशा पद्धतीने विचार करत राहिली, नवज्ञान निर्माण करत राहिली, सर्जनशीलता करत राहिली, तर कुठच्या कुठे जाऊ शकतात. मग मी त्या मुलांना असं म्हटलं की मग शेवटी ती म्हातारी गेली कशी घरी, त्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन त्याच रात्री ती घरी कशी गेली, ह्याच्यावर तुम्ही विचार करा. आणि मी त्या उंच अशा डोंगरावर उभा होतो आणि असा नागमोडी वळणाने खाली जाणारा रस्ता होता, शाळा सुटली होती आणि मुलं ती म्हातारी त्याच दिवशी त्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन आपल्या गावी कशी पोहोचली याची वेगवेगळी उत्तरं शोधत हास्य विनोद करत घरी जात असताना मला दिसत होती. म्हणजे इतकं विलक्षण वातावरण निर्माण होऊ शकतं. आणि आपण हे घराघरात निर्माण केलं पाहिजे. आपल्या मुलांना तेच पाठ करा, भूकंपट्टी करा, सोडून दिलं पाहिजे. समान वयामध्ये, समान कालावधीचा, समान आशय असलेला, समान विषय असलेला, समान गणवेशामध्ये सुद्धा समान परीक्षा असलेला असा सरधोपट अभ्यासक्रम प्रत्येक मुलाला शिकवणं हा याच्या पुढे गुन्हा आहे. प्रत्येक मुलाची व्यक्तिविभिन्नता लक्षात घेऊन त्याची सर्जनशक्ती फुलवणारी एक नवी शिक्षण व्यवस्था आपल्या देशाला हवी आहे. आणि मग त्या मुलांचे जे आविष्कार घडतील ते विलक्षण असतील. जॉन जेने नावाचा एक फ्रेंच कादंबरीकार होऊन गेला. त्या कादंबरीकाराने त्याच्या एका कादंबरीमध्ये, तो तुरुंगात होता बरीच वर्ष, कैदी होता, आणि कैदेतून सुटताना त्याने असा विचार केला की आपण कैदेतून सुटल्यानंतर मुलांसाठी एक शाळा काढायची. आणि त्यांनी ती शाळा काढली आणि त्याचं बोधवाक्य होतं फ्रीडम, स्वातंत्र्य. आणि मग एक दिवशी निबंध लिहिण्याची वेळ आली आणि त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्ही निबंध लिहा. मग मुलं म्हटली कुठल्या विषयावर? तर म्हणाले की माय फेवरिट बर्ड, माझा आवडता पक्षी, याच्यावर निबंध लिहा. आणि मग त्याच्या वर्गातल्या लिहिलेल्या मुलांचे निबंध हे त्या कादंबरीचा आशय होऊन बसलेले आहेत. एक मुलगा असं लिहितो की सर माय फेवरिट बर्ड इज अन आउल, घुबड हा माझा सर्वात आवडता पक्षी आहे. बट यू नो इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, तो फक्त रात्रीच दिसतो. सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? म्हणजे आता तो मुलगा माझ्या आवडत्या पक्षापासून आता गायीवर पोहोचला. काऊ हॅज 6 sides, फ्रंट, बॅक, लेफ्ट अँड राईट. 6 बाजू आहेत म्हणतो, पण सांगताना 4च सांगतो. फ्रंट, बॅक, लेफ्ट अँड राईट. इन द फ्रंट इट हॅज गॉट 2 horns so that mouth can be located in between. 2 शिंग आहेत की ज्यामुळे तोंड कुठेतरी बसवता येईल अशी व्यवस्था आहे गाईच्या, असं तो सांगतो. आणि पुढे जाऊन तो असं म्हणतो की ॲट दी बॅक द काऊ हॅज अ लॉंग टेल सो दॅट शी कॅन फ्लिक द फ्लाईज विच वुड अदरवाईज फॉल इन टू द मिल्क. म्हणजे शेपूट आहे की ज्याच्याने ती माशा उडवू शकते, नाही तर त्या दुधात पडतील. केवढी निर्मिती आहे. एका जगप्रसिद्ध कादंबरीचा भाग व्हावा असा निबंध त्या शाळेतल्या मुलांनी लिहिला. परवाच्या दिवशी एकांनी मला असा विनोद सांगितला. ते म्हणाले की एका शाळेमध्ये एका चित्रकलेच्या शिक्षिकेनी मुलांना असं सांगितलं की धावत्या आगगाडीचं चित्र काढा. सगळी मुलं प्रयत्न करत होती धावत्या आगगाडीचं चित्र काढण्याची. आणि एका मुलाच्या जवळ त्या ताई गेल्या, बघतात तर काय, फक्त डोंगर काढलेला. त्या म्हटल्या की अरे आगगाडी कुठे आहे? त्याला आगगाडी काढता येत नव्हती म्हणून त्याने एक डोंगर काढून ठेवला होता. पण तो पठ्ठ्या म्हणाला काय ताईंना, ती बोगद्यात आहे. आता एका अत्यंत उज्ज्वल भविष्य असलेल्या देशाची निर्मिती करण्यासाठी अशी मुलं आम्हाला हवी आहेत की जे दिलेल्या प्रश्नाकडे वेगळ्याच पद्धतीने बघतात. बाह्य संवेदना काही असली तरी त्याला प्रतिसाद अतिशय सर्जनशील देतात. मग त्या ताईंनी काय केलं असेल? त्या मुलाला शाबासकी दिली का? नाही. कारण आमची आहे उद्योगप्रधान व्यवस्था. मी सांगितलंय ते करा, तुमचं डोकं चालवू नका.
त्या ताई त्याला असं म्हणाल्या की बरं ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी आगगाडी काढली आहे ना त्यांना आता मी मार्क देते आणि तुझी एकदा बोगद्यातून बाहेर आली की मग तुला मार्क देते. त्या मुलाचं कौतुक करायचं सोडून त्याला नाउमेद करण्याचं काम त्यांनी केलं. वेगळं काहीतरी करणारी जी मुलं आहेत त्यांना आपण त्यांना कसं प्रोत्साहन देणार हे शिकायची गरज आहे. बाह्य संवेदना काही असू शकते, पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे विलक्षण माणसाचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. यंत्र हे बाह्य संवेदनेला अपेक्षित प्रतिसाद देतं, माणसं अनपेक्षित असा सर्जनशील प्रतिसाद देऊ शकतात. थॉमस अल्वा एडिसन यांनी एवढे शोध लावले, जीनियस ऑफ द वर्ल्ड, इतके शोध लावले. हा मुलगा लहान असताना एक दिवशी त्याच्या शिक्षिकेने शाळेतल्या त्याला बोलवलं आणि त्याला असं सांगितलं की हे जे बंद पाकिटातलं पत्र आहे ते तुझ्या आईला नेऊन दे, दुसरं कोणाला देऊ नकोस. आईला पत्र नेऊन दिलं एडिसननी. आईने ते पाकिट उघडलं, वाचलं पत्र, ती थोडीशी चमकली, पण एकाएकी तिच्या चेहऱ्यावर अतिशय हर्ष निर्माण झाला, अतिशय आनंदित होती आणि तिने ते पत्र पुन्हा पाकिटात ठेवून पाकिट बंद केलं. याने विचारलं, आई काय होतं या पत्रात? आई असं म्हणाली की अरे थॉमस, त्या पत्रात असं तुझ्या शिक्षिकेने लिहिलंय की तू जिनियस आहेस, तू अत्यंत बुद्धिमान आहेस आणि तू इतका बुद्धिमान आहेस की तुला शिकवण्यासाठी ती शाळा, त्याच्यातले शिक्षक असमर्थ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला अशी विनंती केली आहे की तुला घरी शिकवून मोठं करा आणि त्याच्यामुळे आता उद्यापासून मी तुला घरी शिकवणार आहे. आणि मग एडिसनचं शिक्षण घरी झालं. एडिसन फार मोठा असा इन्व्हेंटर झाला, जगातली सर्वात जास्त पेटंट असलेला, त्या पेटंट्सवरून संपत्तीची निर्मिती केलेला असा एक खूप मोठा जिनियस म्हणून जगाने त्याला मानवंदना केली. आणि एडिसनने इलेक्ट्रिक बल्ब दिला म्हणून असा जगाच्या इतिहासातला एकमेव इन्व्हेंटर आहे की ज्यावेळी एडिसन हे जग सोडून गेला त्यावेळी सगळ्या जगाने त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी काही सेकंद अख्ख्या पृथ्वी तलावरचे दिवे बंद ठेवले होते. एवढा मोठा माणूस. ह्या मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य असं की हा एवढा मोठा झालेला असताना त्याच्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर त्यांनी आईचं सामान आवरायला सुरुवात केली. सामान आवरत असताना ते पत्र सापडलं, ते पाकिट बंद होतं. ते पाकिट उघडल्यानंतर आतमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा अतिशय मठ्ठ आहे आणि त्यामुळे त्याला आजपासून शाळेतून काढून टाकण्यात येत आहे. ह्या आईनी जो जगाला संदेश दिला आहे की बाह्य संवेदना काही असली तरी त्याला विलक्षण असा अत्यंत सर्जनशील, अत्यंत उच्च कल्पनेतून नाविन्यपूर्ण असा प्रतिसाद देता येतो. त्या आईने त्याला काय सांगितलं होतं? तू अतिशय जिनियस आहेस. त्याची पाठ थोपडली होती. त्याच्यामुळे शाळेने मोठं ठरवलेला हा मनुष्य जगावर उपकार करून गेला. आज आपल्याला खरोखर हे करायचं आहे. बदलत्या युगामध्ये आपल्या मुलांना शिकवायचं असेल तर त्यांच्या पाठीवर थाप देण्याची गरज आहे. त्यांना जे जे शाळेने त्यांच्यात नाही आहे म्हणून सांगितले त्याचा उत्सव मांडण्याची गरज आहे. आणि त्यांच्यात जे नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यांच्यात जे आहे ते त्यांना उलगडून दाखवण्याची, त्यांचं कौतुक करण्याची गरज आहे. 3 मोठे तत्वज्ञ होऊन गेले, एरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल. गुरु परंपरा आहे. प्लेटो असं म्हणाला की मुलं समाजाची असतात. त्यांचा शिष्य असलेल्या एरिस्टॉटलने सांगितलं की गुरुजी नाही, मुलं ही आई वडिलांची असतात, मुलं कुटुंबाची असतात. आणि मग त्या दोघांमध्ये वाद झालेला आहे की मुलं नक्की कोणाची असतात. आणि त्या वादाचा शेवट हा एरिस्टॉटलच्या बाजूने लागलेला आहे की मुलं ही आई वडिलांची असतात, कुटुंबाची असतात. आणि त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे की दी चिल्ड्रन कॅन बी बेस्ट नर्चर्ड इन दी किसेस अँड कॅरेसेस ऑफ देअर पेरेंट्स. म्हणजे त्या मुलांचे त्यांची चुंबनं घेणं, त्यांना मिठी मारणं, त्यांना कुरवाळणं, ह्याच्यातून मुलांचा विकास खऱ्या अर्थाने होतो.
त्यांना रागवण्यामध्ये, त्यांचे दोष काढण्यामध्ये, त्यांना कमी लेखण्यामध्ये, त्यांना न्यूनगंड निर्माण करण्यामध्ये त्यांचा विकास होत नाही. मुलांच्या भोवती वाव इफेक्ट क्रिएट करावा लागतो. आणि या बदलणाऱ्या जगामध्ये ते ठरवून दिलेलं काम करणारच नाही आहेत. त्यांना बुद्धिबळ खेळायचंच नाहीये. याचं कारण बुद्धिबळपटू असलेला गॅरी कॅस्परॉव याला आज कोण हरवतंय? याला सातत्याने IBM डीप ब्लू नावाचा कम्प्युटर हरवतोय. याचं कारण बुद्धिबळ हा नियमबद्ध खेळ आहे. जे नियमबद्ध असेल ते या मुलांच्या हातात आता राहणार नाहीये. त्यासाठी रोबोटिक्स आहे. ही मुलं, तुमच्या प्रत्येक मुलाकडे कार असणार आहे, परंतु तो कधीच कार चालवणार नाहीये. त्याचं कारण ती कार ड्रायव्हरलेस असणार आहे, चालक विरहित मोटार असणार आहे. त्याचं कारण तेवढी तज्ञता आजच निर्माण झाली आहे. सगळ्या कार मॅन्युफॅक्चररच्या साईटवर तुम्ही गेलात, वेबसाईट्सवर, तर तुम्हाला दिसतील की त्याच्यात चक्क व्हिडिओज ठेवलेले आहेत. त्या चालक विरहित मोटारी व्यवस्थित चालतानाचे व्हिडिओ आहेत. मग तुम्ही म्हणाल की मग दिसत का नाहीत रस्त्यावर? याचं कारण असं की त्याचं तंत्रज्ञान तयार आहे, परंतु त्याची कायद्याची बाजू अजून तयार होते. म्हणजे काय, तर अशा ड्रायव्हर नसलेल्या मोटारला जर अपघात झाला तर खटला नक्की कोणावर भरायचा हे अजून ठरत नाहीये. म्हणून त्या मोटारी दिसत नाहीये. पण त्या कॉम्बॅट रोबोट्स, युद्धभूमीवर याच्या पुढे माणसं लढणार नाहीत. तर कॉम्बॅट रोबोट्स असतील, नियमबद्ध आहे, गरजच नाही माणसं मरण्याची. इतकंच काय, पण घडीच्या पोळ्या करून देणारे रोबोट्स निर्माण झालेले आहेत. लवकरच मुंबईच्या बाजारात येतील. इतकंच नव्हे तर ॲमेझॉन कंपनी, ज्याच्यावर तुम्ही ई-कॉमर्स करता, त्यांनी ऑक्टोकॉप्टर्स नावाची मानवरहित वाहनं तयार केली आहेत, जी कमी इंधनामध्ये, कमी वेळेमध्ये ऊर्जेची बचत करून नियोजित ठिकाणी सामान पोहोचवू शकतील. माणसांची गरज नाही. पूर्वी ज्यावेळेला बँकांमध्ये संगणकीकरण सुरू झालं, त्यावेळेला माझा एक मित्र बँकेत लागला होता आणि मी संगणक क्षेत्रात वळलो होतो. मी नेहमी त्याला संगणक क्षेत्रातल्या एक्साइटिंग स्टोरीज सांगायचो. सुरुवातीला तो ऐकून घ्यायचा, नंतर त्याने ऐकणं बंद केलं, कारण त्याच्या युनियननी त्याला पटवून दिलं होतं की या कम्प्युटर आल्यामुळे नोकऱ्या जाणार आपल्या. एक दिवशी याने एकदम मला विचारलं की विवेक, कम्प्युटर चालतो कसा, कम्प्युटर दिसतो कसा? तर मी त्याला अनावधानाने तो चालतो कसा म्हणून सांगायला सुरुवात केली. तो म्हटला, नाही, मी काय विचारलं तुला, कम्प्युटर दिसतो कसा? मी म्हटलं, तुला काय करायचं, कसा दिसतो? म्हटलं, नाही, काय झालंय, थर्मोकोल आणून ठेवलाय, कम्प्युटरची प्रतिकृती करायची आहे. म्हटलं, ती कशाला? तर म्हणे, आमचा कम्प्युटर विरोधी मोर्चा आहे, त्याच्यामध्ये ती जाळायची, म्हणून मी तुझ्याकडे आलो. हा काळ होता की ज्यावेळी लोकांना असं वाटलं की या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जातील. परंतु आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या ग्रामीण भागातल्या बँकांपर्यंत कम्प्युटरायझेशन झालेलं आहे आणि 25 लाख लोकांची कमतरता आहे त्या क्षेत्रामध्ये. मग या नोकऱ्या आल्या कुठून? तर ज्या वेळेला ऑटोमेशन होतं, ऑटोमेशन एका मर्यादेवर जिथे थांबतं, त्या मर्यादेच्या पलीकडे ते एका मोठ्या अशा विस्तीर्ण अशा सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि तिथे माणसांना माणसांची गरज असते. आणि तिथल्या या नोकऱ्या आहेत. म्हणजे नवीन बँकिंग प्रॉडक्ट्स रोज डिझाईन करावे लागत आहेत, त्याचं मार्केटिंग करावं लागतंय, त्याचे सेल्स करावे लागत आहेत, त्याच्यावर सपोर्ट द्यावा लागतोय, नवीन ATMs उभारावे लागत आहेत, नवीन बँकिंग प्रोटोकॉल, नवीन बँकिंग सॉफ्टवेअर द्यावं लागतंय, ते मेंटेन करावं लागतंय, दिस अँड दॅट, नवीन सिक्युरिटीची यंत्रणा उभ्या राहिलं. प्रचंड काम निर्माण झालं. माणसंच हवी आहेत, माणसंच मिळत नाही. म्हणजे ऑटोमेशनमुळे नोकऱ्या जातात, हा एक गैरसमज निर्माण झाला होता. तो दुरुस्त करण्याची गरज आहे. ऑटोमेशनच्या पलीकडे होणाऱ्या सेवा क्षेत्रामध्ये आपली मुलं काय करू शकतात ह्याचा विचार आता आपण करण्याची गरज आहे. या नवीन प्रकारची जी बुद्धिमत्ता निर्माण होते, त्याच्यानी आता इतकी विलक्षण कामं होणार. हे त्यातलं एक उदाहरण म्हणून वेळेच्या मर्यादेमध्ये सांगतो की, उदाहरणार्थ आता ही मुलं मोठी ज्यावेळेला होतील त्यावेळी यांच्या हातामध्ये जे मोबाईल फोन्स असतील, तर कदाचित त्याचं सिम कार्ड त्यांच्या दातातल्या एका छोट्याशा कॅव्हिटीमध्ये बसवलेलं असेल आणि त्या कॅव्हिटीमधून ते बोलत असतील. ती दिसणार नाही कारण ती नॅनो स्केलवर असेल, केसाच्या 10,000 पट छोटी, इतकी छोटीशी कॅव्हिटी असेल. आणि ही मुलं
म्हणजे मातृभाषेत बोलत असतील आणि जगातल्या निरनिराळ्या भाषिक लोकांशी ते ऑडिओ कॉन्फरन्स करत असतील. कोणी जपानीत बोलतोय त्याच्या मातृभाषेत, कोणी रशियन, कोणी स्पॅनिश, कोणी पोर्चुगीज, कोणी इंग्लिश, कोणी जर्मन, कोणी चायनीज. निरनिराळ्या भाषांमध्ये हे जागतिक पातळीवर व्यवहार करतायत आणि कोणीतरी मराठीत बोलतोय. 10-15 वर्षात हे चित्र दिसणार आहे. याचं कारण एक विलक्षण बुद्धिमत्ता संगणकांच्या मध्ये निर्माण होतीये की ज्याच्यामध्ये भाषांमधले जे मोठे जे अडसर आहेत ते निघून जाणार आहे. आणि त्याच्यामुळे रिअल टाइम व्हॉइस ट्रान्सलेशन, सगळेजण रिअल टाइम तत्क्षणी त्याची भाषांतर होऊ शकतात. म्हणजे आता असा एक काळ येईल की म्हणजे तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण असा एक काळ येईल की मी माझ्या आयुष्यातली 15 वर्ष इंग्रजी भाषा शिकण्यामध्ये वाया घालवण्याची गरजच निर्माण होणार नाही. मी माझ्याच भाषेत बोललो असता इतर सर्व भाषांमधल्या लोकांना ते कळेल, कारण इंग्रजी भाषा एनिवे फक्त जगातल्या 6% लोकांना कळते. इतर 94% मी एनिवे कम्युनिकेशन करू शकत नाही. तंत्रज्ञानामुळे ही नवी कमाल. अर्थात काही प्रकारची भाषांतर होणार नाही, हे लक्षात घ्या आपण. म्हणजे जी अत्यंत सांस्कृतिक आशय असलेली भाषांतर आहे ती होणार नाही. उदाहरणार्थ पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी सांगितलंय की आमच्या हिच्या हातच्या थालीपीठाची सर दुसऱ्या कशाला नाही, याचं इंग्रजीत भाषांतर करा. आता हे शक्य नाही, कारण थालीपीठ ही गोष्ट कुठल्याही दुसऱ्या भाषेत नाहीच आहे, कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीत नाहीये. पंडित नेहरूंनी एका ठिकाणी म्हटलंय की लता दीदी ज्या वेळेला ए मेरे वतन के लोगो हे गाणं म्हणतात आणि ज्यावेळी ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही तो भारतीय नाही, अशी पंडित नेहरूंनी भारतीयाची व्याख्या केली. तशीच ज्याला थालीपीठ म्हणजे काय ते समजावून सांगावं लागतं तो मराठी मनुष्य नाही, ही त्याची व्याख्या आहे. त्याच्यामुळे त्याचं भाषांतर होऊ शकत नाही. किंवा पुलंनी दुसरं एक उदाहरण दिलंय की तो नाडकर्णी नावाचा मनुष्य आपल्या इंग्रजी साहेबाकडे सर्वपित्री अमावस्येची सुट्टी मागायला जातो, त्यावेळी अर्ज काय लिहितो तर टुमॉरो बिंग माय ऑल फादर्स नाईट प्लीज अप्रूव्ह द लीव्ह. आता हे भाषांतरित होऊ शकत नाही, पण व्यवहाराची ज्या गोष्टी आहेत त्या भाषांमधून भाषांतरित होणार आहेत आणि नवीनच जग निर्माण होणार. त्याच्यामुळे आपली मुलं जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्याला अवगत असलेल्या एका कुठल्या तरी भाषेतून प्रचंड मोठे व्यवहार करू शकणार आहेत. हे एक नवीनच जग आहे. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचंय हे स्पष्टपणे म्हणता येण्याचं शिक्षण देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे त्यांना स्वतःची मतं मांडता येणं, त्यांना स्वतःला विचार करता येणं, त्यांना स्वतंत्र वृत्तीने जगता येणं, त्यांना स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती करता येणं, त्यांना कळीचे प्रश्न उपस्थित करायला शिकवणं. कारण त्या प्रश्नांमधून विकास होतो, त्या प्रश्नांमधून नवे शोध लागतात, त्या प्रश्नांमधून इतर लोक त्यांचे प्रश्न सुटू शकतात, देशाचे प्रश्न सुटू शकतात, कारण त्यांना चांगले प्रश्नच विचारता येत नाहीत. अल्बर्ट आइन्स्टाईनला त्याच्या लहानपणी त्याच्या बर्थडे गिफ्ट म्हणून एक छोटंसं होका यंत्र, एक छोटीशी सुई, फक्त त्या डबीत बसवलेली सुई दिली. तेवढंच घेऊन शाळेने याला ठरवलं होतं की हा बथड आहे. आइन्स्टाईनच्या शिक्षिकेचा दाखला लेखी आहे की हा आयुष्यात काहीही करू शकणार नाही. आणि या माणसाने सगळं जग बदलून टाकलं. आज तुमच्या घरात जो टीव्ही दिसतो तो आइन्स्टाईनच्या शोधामुळे दिसतोय, खूप जणांना माहित नसेल. पण एक छोटस ही सुई मिळाली, लोहचुंबक, आणि ह्या माणसाने त्याच्यावरून सूर्य कुठे उगवतो, सूर्य कसा मावळतो, ग्रहण कशी लागत असतील, अनेक गोष्टी लहान वयात असताना शोधून. किती वेगळ्या प्रकारे मुलं विचार करू शकतात. सर श्रीनिवास रामानुजम हे लहान असताना त्यांच्या शिक्षकांना बाहेर वेळ काढण्यासाठी जायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना प्रश्न घातला की 1 + 2 + 3 + 4 असं 100 पर्यंत बेरीज करा. त्यांना वाटलं की सगळी मुलं आता बेरीज करायला लागतील आणि आपण तंबाखू चोळायला बाहेर जाऊ शकू. श्रीनिवास रामानुजम हा 3रीतला मुलगा एकदम उठतो वर्गात आणि शिक्षकांना सांगतो, सर माझं उत्तर तयार आहे. ते म्हणतात किती? 5050. शिक्षक दचकतात की उत्तर तर बरोबर आहे, काढलं कसं? तो म्हणतो की सोपं आहे सर, 1 + 100 101, 2 + 99 101, 3 + 98 101. म्हणजे 101 बेरीज येणाऱ्या 50 जोड्या होऊ शकतात. त्याच्यामुळे 99 बेरजा करण्याची गरज नाही. 1 बेरीज आणि 1 गुणाकार केला असता उत्तर सापडतं आणि ते 5050 येतं.
म्हणजे किती वेगळ्या पद्धतीने प्रत्येक समस्येविषयी विचार करता येतो आणि त्याच्यातून एक नवी अर्थव्यवस्था, एक नवी जीवन व्यवस्था निर्माण करता येते. शेवट करताना मी एकच सांगेन की ह्याची जास्त गरज आपल्या समाजाला आज का आहे, याचं कारण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणामध्ये बदल होतोय. मानवजात शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती जगामध्ये निर्माण झाली आहे. आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज नको आहे. भारतातले 80 कोटी लोक अतिशय भीषण दारिद्र्याच्या गटारामध्ये तुंबलेल्या परिस्थितीमध्ये जगत आहेत. त्यांना कुठल्याही आर्थिक पॅकेजची गरज नाही. त्या शेतकऱ्याला स्वावलंबी आणि संजीवक शेती करण्याच्या ज्ञानाच्या पॅकेजची गरज आहे. याचं कारण केवळ कुठल्या तरी किडी पडल्या मग त्याच्यावर कुठला फवारा मारायचा ह्याच्याने आता होणार नाही. तर आज हवामान हे आहे त्याच्यामुळे माझा प्लॅन बी काय, हवामान एकाएकी पुन्हा बदललं प्लॅन सी काय, पुन्हा हवामान बदललं गारपीट झाली प्लॅन डी काय, पुन्हा हवामान बदललं प्लॅन ई काय. अशा रोज नव्या प्लॅनिंगची त्याला गरज आहे. हे प्लॅन्स फक्त अत्यंत मूलभूत अशा स्वावलंबी आणि संजीवक शेतीच्या नव्या ज्ञानातूनच हे ज्ञानाचं पॅकेज सातत्याने पुरवावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांशी अतिशय बंधुभावी असा संवाद साधावा लागेल. त्यांच्याशी संवाद साधायलाच कोणी नाही. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं शिक्षण ज्यावेळी होईल त्यावेळेला विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते जसे समाजाशी भिडतात, व्हॉलंटरिझम करतात, स्वयंसेवक म्हणून काम करतात, त्या पद्धतीने आपल्या मुलांना लहान वयामध्ये समाजाशी भिडायला, समाजासाठी काहीतरी करायला, कशाचीही अपेक्षा न करता समाजासाठी समर्पित व्हायला शिकवलं पाहिजे. त्याच्यातून त्यांचा एकांतेपणा जाईल, डिप्रेशनचे विकार बंद होतील आणि त्यांचं जीवन अर्थपूर्ण होण्याला मदत होईल. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना अशा नव्या ज्ञानाची गरज आहे. त्याच्यामुळे आपलं जे शिक्षण आहे, नवीन काळातलं शिक्षण, बदलत्या युगातलं शिक्षण, हे कुठल्याही परिस्थितीत शिक्षक केंद्रीय असून चालणार नाही. कारण तो रोलच आता संपत चालला. ते शाळा केंद्रीय असून चालणार नाही. ते शासन केंद्रीय असून चालणार नाही. ते व्यवस्था केंद्रीय असून चालणार नाही. ते अभ्यासक्रम केंद्रीय असून चालणार नाही. ते विषय केंद्रीय असून चालणार नाही. ते पुस्तक केंद्रीय असून चालणार नाही. ते आशय केंद्रीय असून चालणार नाही. ते कुठलं तरी मर्यादित कौशल्य केंद्रीय असून सुद्धा चालणार नाही. कारण ती कौशल्य राहतच नाही. 3-3, 4-4 वर्षात सगळं बदलून जातं. कौशल्य केंद्रीय असून चालणार नाही. कुठला तरी संकुचित उद्योग केंद्रीय असून ते चालणार नाही. तर ते पर्यावरण विकास केंद्रीय असावं लागेल. पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, त्याचं संतुलन कसं करायचं, त्याच्या बरोबर कसं जगायचं, ह्याचं ते शिक्षण असावं लागेल. ते विद्यार्थी विकास केंद्रीय असावं लागेल आणि त्याच वेळी ते समाज विकास केंद्रीय असावं लागेल. या तिन्ही पद्धतीने त्यांचा परिपोष होणारं शिक्षण हे आपल्याला नव्या युगामध्ये, नव्या ज्ञानयुगामध्ये देण्याची गरज आहे. भारत या शब्दाचा अर्थ हा भानाम अभा, अभानाम प्रभा, प्रभानाम ज्ञानम तत्र रता. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही रेशन दुकानामध्ये PL 480चा गहू आणण्यासाठी पिशव्या घेऊन जायचो आणि जहाजं यायची नाही म्हणून आम्ही रिकाम्या पिशव्या घेऊन घरी यायचो. त्या काळात भारत या शब्दाची व्युत्पत्ती भाकरीच्या विवंचनेत रत असलेला अशी होती. पण भारत या शब्दाची खरी व्युत्पत्ती ज्ञानाच्या उपासनेत रत असलेला अशी आहे. त्याच्यामुळे आम्हाला तसा भारत घडवायचा आहे आणि तो घराघरात प्रत्येक मुलाला तशी संधी दिल्याशिवाय कधीही घडणार नाही. त्यामुळे नव्या युगात तशा प्रकारच्या ज्ञान निर्मिती केंद्रीय शिक्षणाची गरज आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला नुसती नॉलेज सोसायटी करून जगायचं नाही, नॉलेज सोसायटी करून थांबायचं नाहीये. तर आम्हाला एक वाईज सोसायटी करायची, एक सुसंस्कृत समाज निर्माण करायचा आहे, एक आधुनिक विचार करणारा समाज निर्माण करायचा आहे. जुने बुरसटलेले विचार करणारा समाज निर्माण करून आम्ही नव्या जगाचे प्रश्न घेऊ शकणार नाही. एक लोकशाहीवर श्रद्धा असलेला समाज निर्माण करायचा आहे. आज संविधान दिन आहे म्हणून केवळ मी ते म्हणत नाहीये, तर गेल्या 300 वर्षांचा जगाचा इतिहास काढून बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की कधीही जगाच्या इतिहासात 2 लोकशाही देशांमध्ये युद्ध झालेलं नाही.
युद्ध झालं असता सर्वात गरीब माणसं पिचून जातात. त्याच्यामुळे गरिबांसाठी युद्ध हे मोठं संकट असतं. श्रीमंत लोकांसाठी त्याच्या कथा ऐकण्याचं, रम्य अशा कथा ऐकण्याचं करमणूक असते, पण गरिबांच्या दृष्टीने तो जीवन मरणाचा सवाल असतो. 2 लोकशाही देशांमध्ये गेल्या 300 वर्षात कधीही युद्ध झालेलं नाही. जी युद्ध झाली ती लोकशाही आणि हुकुमशाही देश किंवा 2 हुकुमशाही देशांमध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे लोकशाही सगळ्या जगामध्ये आली पाहिजे ह्याच्यासाठी काम करणारे लक्षावधी तरुण आम्हाला निर्माण करायचे आहेत. कारण वसुधैव कुटुंबकम ही भारतीयांची देणगी जगाला आहे. मग त्या वसुधेचं एक कुटुंब करणं असं शिक्षण देण्याची भारताची जबाबदारी सर्वात मोठी आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला एक सुसंस्कृत, दारिद्र्यमुक्त, आधुनिक असा समाज निर्माण करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. आणि तो समाज गरिबीचं वाटप करणार नाही तर समृद्धीचं वाटप करणारा समाज आम्ही निर्माण करू. आणि त्याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया. विद्यार्थी उत्कर्ष समितीला, उत्कर्ष मंडळाला या विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रण दिल्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी खूप मोठ्या चिकाटीने आणि औदार्याने माझे विचार वेळेची मर्यादा ओलांडून सुद्धा ऐकून घेतलेत, त्याबद्दल तुमचेही खूप मनापासून आभार मानतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. आमचे हे व्याख्यान आपणास नक्कीच आवडलं असेल. या विषयावरच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आमच्या पुढील व्याख्यानाविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. आमचा विवेकानंद व्याख्यानमाला निवडक पुष्प हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल. त्यामुळेच कोरोनाच्या या साथीमध्ये सामाजिक गरज लक्षात घेऊन नवीन विषय व नवीन वक्त्यांसह आम्ही लवकरच घेऊन येत आहोत 63वी विवेकानंद व्याख्यानमाला 2020 पूर्वार्ध. तोपर्यंत मी स्वप्नील हराळे, यावर्षीचा सहाय्यक विवेकानंद व्याख्यानमाला प्रमुख, आपली रजा घेतो. धन्यवाद.